नंतरच्या काळामध्ये ही जी काय मंडळी जी आहेत, जी शिवाजी महाराजांना त्यांच्या नजरेतून शिवाजी महाराज हे फक्त एका विशिष्ट वर्गाचे राज्य होते किंवा गो ब्राह्मण प्रतिपालकांत होते असं मानणाऱ्यांची जी काही हे जे प्रवाह आहेत, याच्यामधल्या लोकांना असं वाटतं की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक हा फक्त राज्याभिषेक दिन म्हणून ते साजरा करत नव्हते. तुम्ही आज सुद्धा बघा, त्यांनी त्याला टायटल दिलं हिंदू साम्राज्य दिन, आणि त्याच्या ह्याच्याखाली तिथीनुसार ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ते साजरा करायचे. आमचं म्हणणं असं आहे की हा शिवराज्याभिषेक दिन आहे, तो हिंदू साम्राज्य दिन नाही. आम्हाला हिंदू, आम्ही सुद्धा हिंदू आहोत, पण हिंदू साम्राज्य दिन नाही आहे, तो शिवराज्याभिषेक दिन आहे. आणि साम्राज्यच असेल तर सभासदानं म्हटल्याप्रमाणे किंवा अनेक इतिहासकारांनी, सगळ्या जगभरातल्या सगळ्या राजवाड्यांपासून सगळ्यांनी हे साम्राज्य मराठा साम्राज्य, मराठा साम्राज्य दिन म्हटलं नाही ते. काय सभासदाने म्हटलं मराठा पातशाह, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच बादशाह, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही काय सामान्य गोष्ट झाली. आणि आपलं राज्य मराठ्यांचं राज्य आहे, शिवाजी महाराजांचं राज्य मराठ्यांचं राज्य आहे, म्हणजे ते कुठल्या एका जातीचं नाही आहे. मराठा हा त्यावेळेला व्यापक अर्थानं संकल्पना होती. आणि असं असताना त्याला तुम्ही ती संकल्पना बाद करून तुम्ही हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करायला लागला आणि ती तिथीनुसार साजरा करायला लागला. आणि तो साजरा करायचा म्हणजे काय करत होते, ह्याला स्वरूप शिवराज्याभिषेकाला 74ला झाला 350वा. त्याच्यानंतर मोठं स्वरूप कधी आलं की ज्या वेळेला आपल्यासारखी सगळी मंडळी ही रायगडावर जाऊन तो उत्सव साजरा करायला लागली. त्याला आपण तारखेनुसार साजरा करायला लागलो. कारण आज जगात होतं, आज दुबईपासून ते अमेरिकेपासून ते इंदोरपासून ते खाली कर्नाटकापर्यंत ते हरियाणापर्यंत शिवराज्याभिषेक दिन म्हणून उत्सव साजरा होतो. 6 जूनला होतोय. आणि तो 6 जूनला काय होतोय, कारण आज जगाची रीत ती आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.